नमस्कार. कसे आहात सर्व? तुम्ही दिलेल्या छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तर आता आपण कविता वाचन पुढे करणार आहोत. माझ्या तरंग या पहिल्या कविता संग्रहातील कविता मी वाचून दाखवते. पहा, आवडतात का? एक छोटंसं घर आहे, झोपडी वजा घर. त्याच्यात आई बसली आहे, समोर चूल पेटली आहे, त्याच्यावर तवा आहे आणि इवली इवली 3 पोरं समोर बसली आहेत. त्यांना भूक लागली आहे. तर ते चित्र पाहून मला सुचलेली कविता. इवल्या इवल्या घरकुलात इवली इवली बाळे, मांडी घालून चटईवरती बसून चुलीकडे पाहे. आई दे जेवण लवकर, आई दे जेवण लवकर, भूक आम्हा लागली. आई म्हणे झालीच पहा लाटून गोळ पोळी. एक पोळी ताटावर, एक पोळी तव्यावर, भाजी तयार डाळीला, फोडणी दिली तुपावर. ऊन ऊन जाती मुखी घास, ऊन ऊन जाती मुखी घास, पटकन झाली ताटे साफ. मुलं जेवून पण झाली मुलांचं. स्वर्ग देखील झाला फिदा, चिमुकल्या त्या घरट्यावर. कशी वाटली? आता दुसरी कविता. आता ही माझी मराठी शाळा, मी मराठी शाळेत शिकलेली आहे. आता माझं वय 66 आहे. म्हणजे किती वर्षांपूर्वी मी शिकले असेल, पण त्या शाळेच्या आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत. तर माझी मराठी शाळा, माझी मराठी शाळा आजही प्रेम भरे डोळा. पसायदान वदनी कवल, भारत माझा देश आणि राष्ट्रगीताने सांगता. ती दाण्यांची चिक्की आणि कुरमुऱ्याचे लाडू, डब्यात पोळी भाजी, क्वचित लिमलेटची गोळी, गुरुजींचा धाक अजूनही मनी, शाबासकीची थाप, रेंगाळे पाठी अजूनी. आज माझ्या शाळेची आठवण मला येते, आज माझ्या शाळेची आठवण मला येते. काहीतरी हरवल्याचे दुःख फार वाटते. संस्कार तर फारच दूर, संस्कार तर फारच दूर, प्रेमाचेही वावडे. इंग्रजी शाळेमध्ये वाढे पैशाचीच झाडे. मराठी शाळेचा करू पुन्हा आपण उद्धार. इंग्रजीचा वापर करू पण मायबोलीचा अभिमान धरू. धन्यवाद. आता पालक, शाळेत मुलं जात आहेत, पण त्यांचे आईवडील, त्यांची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे आता. कारण एकल कुटुंब पद्धती सर्वत्र आहे. घरात आजी आजोबा बहुतेक दिसत नाहीत. त्यामुळे मुलांवर संस्कार किंवा एक उत्कृष्ट बालक घडवण्याची जबाबदारी फक्त आईवडिलांची आहे. पालक जरा जपून. पालकत्व एक जबाबदारी उत्कृष्ट बालक घडवण्याची, ती असे सीमा कौशल्याची, दगडातून शिल्प साकारण्याची. मार्गदर्शन आणि शिस्त, लाडाचा नको अतिरेक. उद्याच्या परिपूर्ण पिढीसाठी जपून टाका पाऊल प्रत्येक. द्या वाव अंगच्या गुणांना. बघा हा, पालक आजची पिढी लक्षात ठेवा. द्या वाव अंगच्या गुणांना, लादू नका स्वतःचे मत. विषयांकडे पाहुनी झुकाव, ओळखावी गुणांची पत. विषयांकडे पाहून त्याप्रमाणे तुम्ही तुमचा झुकाव द्या, त्याप्रमाणे त्या मुलाला मार्गदर्शन करा. पाहून त्याच्या गुणांची पत. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. थोडीशी द्या मोकळीक, थोडीशी द्या मोकळीक. तपू द्या त्या उन्हात, त्यांना जरा उन्हात तपू द्या मुलांना. अनमोल शिकवण प्रत्यक्ष, अनमोल शिकवण प्रत्यक्ष अनुभवांच्या दड्यात. शालेय शिक्षणाप्रमाणे अनुभव हा सुद्धा एक
चांगला फार मोठा धडा असतो. संस्कारांचा पाया खोल, संस्कारांचा पाया खोल, व्यक्तित्व उभे सुंदर. बाल्य आजचे पालक उद्याचे. हे लक्षात ठेवा, आजची मुलं ही उद्याची पालक आहेत. बाल्य आजचे पालक उद्याचे राहो ध्यानात. धन्यवाद. आज थोडं आपण लहान मुलांवरती भर देऊ. आता आमच्या लहानपणी म्हणजे माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा सांग सांग भोलानाथ असावा सुंदर चॉकलेटचा कितीतरी सुंदर सुंदर बालगीतं होती. मामाच्या गावाला जाऊया, नाचरे मोरा. पण आजकाल मुलांना पाहिलं ना तर ते इंग्रजी कार्टून्स त्याच्यामध्येच रमलेली असतात. तर 21व्या शतकातील बालगीत कसे असेल ऐक. रेन रेन गो अवे, रेन रेन गो अवे, ऐकून झालो बोर. एक लहान मुलगा सांगतोय, रेन रेन गो अवे, ऐकून झालो बोर, ये रे पावसा ये रे वन्स मोर. चांदो मामा भागलास का, उंच उंच इमारती मागे लपलास का. चांदो मामा दिसतो कुठे आजकाल. सांग सांग भोलानाथ कुठे गेलास तू, सांग सांग भोलानाथ कुठे गेलास तू. बुगू बुगू वाजत नाही, मला येई रडू. बुगू बुगूचा आवाजच येत नाही. एवढ्या 40-50 स्टोरीड बिल्डिंग्स असतात, तिकडे कसलाच आवाज येत नाही बाहेर. लहान मुलांना नुसतीशी कोंडमारा झालेला असतो त्यांच्या घरामध्ये. चॉकलेटचा बंगला सुंदर बालगीतांमध्येच राही, चॉकलेटचा बंगला सुंदर बालगीतांमध्येच राही. क्लास ट्युशन चक्रातून माझी सुटका नाही. लहान मुलाचं मनोगत आहे. धन्यवाद. मी देवाची भक्ती करते पण मी फार कुठे अशी जात नाही, म्हणजे तेवढं जायला वेळही मिळत नाही आणि घर म्हणजे कुटुंब घर सोडून असं जाता येत नाही आणि सगळ्यांनी मिळून जावं तर काहीतरी अडचणी असतात, जमत नाही तेवढं. तरी पण आम्ही थोडंफार करतो, तीर्थयात्रा म्हणा किंवा प्रवास म्हणा किंवा काय. पण देवाकडे माझी ही एक प्रार्थना असते, मूक भक्ती. नाही कुठे गाजावाजा, बँड बाजा ढोल ताशा, स्वीकारी तू देवराया, मूक भाव हा भक्तीचा. नाही पंढरीची वारी, मी अजून एकदाही वारी केलेली नाही. नाही पंढरीची वारी, देव उभा माझ्या दारी. पण देव माझ्या दारात उभा असतो कसा. भुकेल्यासी मी भाकरी, देई माझ्या ताटातली, तोच माझा देव. खिडकीवर वाटी ठेवी, पक्षी चिमणे पाणी पिती. खिडकीवर रोज मी वाटी ठेवते पाणी भरून, पक्षी चिमणे पाणी पिती. गरीब मुले घरी येती, माझ्या मेडची मुलं असतील किंवा इतर कोणीही गरीब मुलं, रिक्षावाल्यांची मुलं. गरीब मुले घरी येती, ज्ञानार्जन त्यांना करी. हीच माझी भक्ती देवा, हीच माझी भक्ती देवा, माणुसकीचा जपला ठेवा. देई मज लागी शक्ती, देई मज लागी शक्ती हे देवा, समाजाची बांधिलकी. धन्यवाद. आता पिढींची घट्ट वीण. लहान मूल, नातू आणि आजोबा यांची कशी घट्ट वीण असते पिढींची. त्यांच्यात एक मैत्री असते. ऐका, मैत्री आजोबा नातवाची असते खरी अतूट. मैत्री आजोबा नातवाची असते खरी अतूट, लाडाची आणि प्रेमाची लय भारी लयलूट. नाही त्यांना करमत एक दुसऱ्या विना, नाही त्यांना करमत एक दुसऱ्या विना, चालायलाही नाही जमत हात धरल्या विना. नातू पण चालू शकत नाही, आजोबा पण चालू शकत नाही. आजोबांचा खिसा असतो चॉकलेटांनी भरलेला, आजोबांचा खिसा असतो चॉकलेटांनी भरलेला, मोलाचा तो ठेवा गुपचूप नातवासाठी राखलेला. शाळेतली गंमत पहिली आजोबांच्या कानी,
नातू शाळेतून आल्यावर पहिली गंमत आजोबांच्या कानात सांगतो. मैत्रिणींची नावे ऐकून हसती मनोमनी. आजोबा हसतात मैत्रिणींची नावं ऐकून. त्याच्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहतात ते. जणू त्याच्यात स्वतःला शोधत असतात ते. कधीही ते रागवत नाहीत. आजोबा कधीही रागवत नाहीत. कधीही ते रागवत नाहीत. त्यांची शिक्षा गोड असते. आई बापांपेक्षा नातवाला त्यांच्या कुशीची ओढ. दुधापेक्षा प्रेम त्यांचं जास्त साईवरी. काठीपेक्षा आधाराला चिमुकले बोट भारी. कशी वाटली? आता कसं आहे, नशीब हे सगळ्यात मोठं असतं. तुम्हाला माहिती आहे ना, वक्त हा पिक्चर होता अगोदर. वक्त काळापुढे काही चालत नाही, तसंच नशिबापुढे काही चालत नाही. नशिबात असेल तर काहीही मिळतं, पण जर नशिबात नसेल तर माझी एक कविता आहे, नशिबापुढे काही चालेना. जन्मी येताना जीवाने काहीही न आणावे. आजी माझी बोलायची पण नशीब चांगले आणावे. नशीब असेल तर उकिरड्यावरचं कुत्र गाडीत बसतं. नशीब खराब सिंहाचे भक्ष बनतो तरसांचं. सिंह वनराज, पण कधी कधी तरस देखील त्याला कळपाने मारून त्याच्यावर हल्ला करून खातात त्याला. नशीब. उच्च शिक्षित मान झुकवून आज्ञापालन करतो. एवढा उच्च शिक्षित आहे पण तो आज्ञापालन एखाद्या गुलामासारखं करत असतो. उच्च शिक्षित मान झुकवून आज्ञापालन करतो तर सही फक्त करता येणारा सिंहासनावर बसतो. आपल्याला माहिती आहे, कितीतरी नेते मंडळी आहेत, उच्च पदावरती शासनाच्या बसलेली. त्यांना अजून काहीही नाही येत, फक्त पेन धरून स्वतःची सही कशी बशी करता येते. पण त्यांच्या खालचे ब्युरोक्रॅट्स मान झुकवून आज्ञापालन करत असतात. नशीब. उच्च शिक्षित मान झुकवून आज्ञापालन करतो तर सही फक्त करता येणारा सिंहासनावर बसतो. तोंडाशी आलेला घास देखील जाईना पोटात. आसवांचा पूर डोळी शब्द फुटेना ओठात. जर नशिबात नसेल तर तोंडी आलेला घास देखील जात नाही पोटामध्ये, आणि मग त्यावेळेला आसवांचा पूर डोळी शब्द फुटेना ओठात. नशीब असेल जोरात तर हात लावील त्याचे सोने. पण नशीबच जर खोड्यात तर बनती बात न बने. रूप नाही रंग नाही शिक्षणही बेताचे. करोडोमध्ये खेळते वधू, नशीब तिचे भाग्याचे. अशी वधू, अशा मुलीला जिला काही रूप नाही, रंग नाही, शिक्षणही बेताचं आहे, पण तिला असा नवरा, असं घर मिळतं की ती करोडोमध्ये लोळते. नशीब. गुणी मुलगा, आदर्श कुटुंब, मुली ओळीने दारात. गुणी मुलगा आहे, आदर्श कुटुंब आहे, संस्कारित चांगलं सुशिक्षित कुटुंब आहे. मुली ओळीने दारात, पण नशिबानेच पाठ फिरवली तर धोंड पडते गळ्यात. नशिबात असेल तर मेहनतीला येई चांगले फळ. नशिबात जर नसेल तर केलेली मेहनतही वायफळ. न करत्याच्या दारी चुकून आले नशीब, जाई विलया. तरीही प्रयत्न करीत राहावे, नशिबालाही येते दया. जर समजा आपली काहीच कामं होत नसतील तरी प्रयत्न करत राहावं, नशिबालाही शेवटी दया येते. म्हणून माझी आजी सांगते,
चालेल काही नसेल तरी, चांगली बुद्धी चांगलं नशीब असेल तर नांदेल सुख समृद्धी. धन्यवाद. आता देवालय, जसं मी सांगितलं माझी मूक भक्ती आहे, तसंच देवालय, माझं घर हेच एक देवालय आहे. तर देवालय ही कविता आहे का. घर एक देवालय ज्यात असे भक्ती, घर एक देवालय ज्यात असे भक्ती, दुःख अडचणी झेलण्याची देत असे शक्ती. सर्वांचे प्रेम एकवटले तोच असे गाभारा, सर्वांचे प्रेम एकवटले तोच असे गाभारा. खोटे चौर्य दिखाव्याला नसे तिथे थारा, खोटेपणा चोरीपणा ह्याला काही तिथे थारा नसतो आपल्या घरात. शब्दा वाचून कळते जेथे शब्दांच्या पलीकडले, शब्दा वाचून कळते जेथे शब्दांच्या पलीकडले. निखळ प्रेम वात्सल्य सौख्य सदा सर्वदा नांदे. घरामध्ये आपल्याला सगळ्यांनी सगळं अगदी तोंड फोडून सांगण्याची गरज नसते. कितीतरी वेळा आपल्याला कळतं न सांगताही, शब्दां वाचूनही कळतं, शब्दांच्या पलीकडले. जरी चार भिंती खिडक्या दारे आणि छत, जरी चार भिंती खिडक्या दारे आणि छत. चीज कष्टाचे जिव्हाळ्याचे खूप मोठी ऐपत. छोटंसं घर असलं तरीही जर आपल्या कष्टाचं चीज होत असेल घरात, जर जिव्हाळा असेल तर तीच आपली खूप मोठी ऐपत असते. संस्कृतीच्या मजबूत पायावर, संस्कृतीच्या मजबूत पायावर असे ह्याचा डौलारा. सूनही जेथे मुलगी भासे पित्यासम सासरा. भावंडांच्या प्रेमाची वीण येथे घट्ट, भावंडांच्या प्रेमाची वीण येथे घट्ट. घर माझे भरे सुख समृद्धीने लठ्ठ, घर माझे भरे सुख समृद्धीने लठ्ठ. तर अशा या माझ्या कविता तुम्हाला कशा वाटतात ऐकायला. आता फक्त एक शेवटची कविता. वाढदिवस, वर्षातून एकदाच येणारा, वर्षातून एकदाच येणारा, पार्टी करण्याचे निमित्त देणारा, माहेरच्यांना सासरच्यांना इतरांनाही एकत्र आणणारा. काय वाढदिवस. वाढदिवसाच्या योजना अनेक, खलबत गुप्त तरुण मुलांत, वयस्करही आनंदात, दिवस मजेचा अनुभवण्यास. टोचणी वय वाढल्याची 1 वर्ष कमी झाल्याची, टोचणी वय वाढल्याची 1 वर्ष कमी झाल्याची. बदल तुझा दृष्टिकोन, हा तुझा दृष्टिकोन बदल. मिळाले वर्ष देवाजीची देण, तुझा बदल दृष्टिकोन, हे जे मिळालेलं वर्ष ही देवाजीची देण. एज बार तुझा होतो कमी, उमलते सौंदर्य दिवसागणी. जरी तुझा बर्थडे असला, जरी तू 1 वर्षांनी मोठा झाला असला, मोठी झाली असली, तरी तुझं सौंदर्य आणखीन खुलत चाललंय. उमलते सौंदर्य दिवसागणी. ज्ञान वाढते अनुभवांनी, ज्ञान वाढते अनुभवांनी, तेज चढे तुझ्या वदनी. आनंद खुशी सगळीकडे, भेट शुभेच्छा ढीग वाढे. सर्व नजरा तुझ्याकडे, उत्सव मूर्ती तू, दिवस तुझा गडे. धन्यवाद. कशा वाटल्या कविता मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.